हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या ही रेसिपी. तर चला कृतीकडे वळूया. तर बघा, प्रथम आपल्याला कढई गरम करून तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरा आपल्याला छान असं तडतडून द्यायचं आहे. आणि बटाट्याचे काप आपल्याला बटाट्याची साल काढून मग आपल्याला बटाट्याचे हवं त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत. बघा, मी अशा टाईपमध्ये कट केलेला आहे. तुम्हाला हवं त्या ह्याच्यामध्ये करू शकता. तर बघा, आपल्याला छान असं हे सर्व काप ह्या फोडणीमध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. खूप झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. कधी कंटाळा येत नाही ह्या रेसिपीचा. खूप छान अशी लागते. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता. आणि आपल्याला स्टीम देत देत हे करायचं आहे. आपल्याला थोडंसं हलवायचं आहे. हे पहा, असं करत करत आपल्याला स्टीम देत देत थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला सारखं असं परतत राहायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं मऊ झाल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर बघा, प्रथम आपल्याला हिंग, धनिया पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट मसाला तिखट आणि चवीनुसार मीठ वगैरे सगळं टाकून आपल्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले या काचऱ्यांना लागतील. हे पहा, आणि तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे पहा, असं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडणार आहे. टिफिनसाठी तर एक उत्तम ऑप्शन आहे. आणि आपल्याला स्टीम देत देत करायचं आहे जेणेकरून लवकर बनेल. तर बघा, आपली भाजी रेडी आहे. तर तुम्हाला कशी वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.